ज्यांना कुणाला असं वाटत असेल की रेस्टॉरंट आणि ढाब्यासारख्या भाज्या आपण घरी बनवू शकत नाही, त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेस्टॉरंटसारखा काजू मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे सांगितलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर एका भांड्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे. पाणी चांगलं उकळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पाणी इथे छान उकळलेलं आहे. आता यामध्ये मी 3 मीडियम आकाराचे कांदे रफली चॉप केलेले यामध्ये घालून घेत आहे आणि त्याचबरोबर इथे 25 ग्राम काजू घालून घेत आहे. तर काजू इथे तुम्ही तुकडा काजूसुद्धा वापरू शकता, कारण याला आपल्याला बारीकच करायचं आहे. 15 मिनिटे याला छान उकळवून घेतलेलं आहे आणि आता याला स्ट्रेनरमध्ये घालून याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता याला चाळणीवर काढून घेतल्यानंतर यावर 2-3 वेळा थंड पाणी घालून थोडं वॉश करून घ्यायचं आहे. हे थोडं थंड झालं की याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. याला मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर या प्रकारच्या क्रीमी टेक्स्चरचं हे तयार झालेलं आहे. आता गॅसवर कढाई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये तूप घालून घ्यायचं. याऐवजी तुम्ही नुसतं तेल किंवा मग दोन्ही मिक्स करून तूप आणि तेल असं सुद्धा घेऊ शकता. आता या तुपामध्ये सगळ्यात आधी काजू फ्राय करून घ्यायचे आहे. तर मी इथे 100 ग्राम काजू घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त काजूसुद्धा वापरू शकता. आता याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, हलका गोल्डन कलर येईपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता हलका गोल्डन कलर काजूला यायला लागला आहे. तर आता हे काढून घेणार आहे मी. इथे मी काजू काढून घेतलेले आहेत. आता आपले काजूसुद्धा फ्राय झालेले आहेत. याच कढाईमध्ये भाजी बनवून घेणार आहे. तर तूप थोडं कमी आहे, तर पुन्हा यामध्ये तूप घालून घेत आहे. आपली कढई आणि त्यामध्ये असलेलं तूप ऑलरेडी गरम होतं. त्यानंतर आपण थोडं तूप घातलं तर ते लगेच गरम झालेलं आहे. तर आता सगळ्यात आधी त्यामध्ये जिरे घालून घेत आहे. त्यानंतर तेजपान, दालचिनीचा तुकडा, 3 छोट्या लवंगा आणि 4 ते 5 मिरे घालून घेत आहे. आता हे सगळे खडे मसाले तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेल्या 5 ते 6 मिरची आहे त्या घालून घेत आहे. त्या झाल्या की त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. एक मीडियम आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलेला होता, तो यामध्ये घालून घेत आहे आणि या कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. काही वेळ यांना परतून घेतल्यानंतर कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेत आहे. ही पेस्टसुद्धा याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्टसुद्धा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायची छान आणि ती परतून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे. तर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेत आहे आणि 1 चमचा मी घरी बनवून घेतलेलं तिखट घालून घेत आहे. आता हे मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे, तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहे. हे मसाले बुडामध्ये लागू नये म्हणून थोडं पाणी मी यामध्ये घालून घेत आहे. काही नाही, फक्त चमचाभर पाणी यामध्ये घालायचं. मसाले आपले व्यवस्थित परतून झाले पाहिजे आणि बुडाला पण लागू नये म्हणून. इथे मसाले छान परतून झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान कडेने याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 2 टमाटर, मीडियम आकाराचे टमाटर मी बारीक करून घेतले होते मिक्सरमध्ये. त्याची प्युरी मी यामध्ये घालून घेत आहे. टोमॅटोची प्युरी यामध्ये छान परतून घ्यायची आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये मसाल्यांसोबत मी मीठ घातलेलं नव्हतं. मी आता मीठ घालून घेत आहे. तर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेत आहे आणि अर्धा चमचा साखर घालून घेत आहे. टोमॅटोचा जो काही आंबटपणा आहे तो हलका कमी व्हावा म्हणून यामध्ये साखर घालून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता काही वेळानंतर इथे टोमॅटो छान परतून झालेले आहे. याला कडेने छान तेल सुटलेलं आहे.
तर आता यामध्ये मी जी आपण पेस्ट बनवून घेतली होती काजू आणि कांद्याची, ती यामध्ये घालून घेत आहे. ही पेस्ट यामध्ये छान परतून घेणार आहे. मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि त्यानंतर यावर झाकण झाकून आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तर आता यावर मी झाकण झाकून घेत आहे आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हार्डली 5 मिनिटं आपल्याला हा मसाला परतायला लागलेला आहे. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून झालेला आहे. मधामधात याला झाकण उघडून परतून घ्यायचं, कारण आपण काजूचा वापर केल्यामुळे काजू बुडाशी लागू शकते. तर आता यामध्ये मी गरम पाणी सोडून घेत आहे. यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा. खूप जास्त गरम पाणी घालत नाही आहे यामध्ये मी. माझी ग्रेव्ही मला गाढीच हवी आहे, तर मी थोडंच पाणी घालून ग्रेव्ही बनवून घेणार आहे. आता यामध्ये मी मगाशी फ्राय करून घेतलेले काजू घालून घेणार आहे. त्याचबरोबर कस्तुरी मेथी हातावर या प्रकारे क्रश करून मी घालत आहे आणि त्यानंतर दुधाची मलाई घालून घेत आहे. तर ही मी घरच्या दुधाची मलाई काढून घेतलेली आहे वरची, ती घालून घेत आहे आणि कोथिंबीर घालून घेत आहे. हे घालून घेतलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर मी झाकण झाकून पुन्हा 15 मिनटं शिजवून घेणार आहे. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान आपला काजू मसाला तयार झालेला आहे. मधात मी 1-2 वेळा याला चमच्याने फिरवून घेतलेलं होतं, कारण याला बुडी लागू नये म्हणून. तर मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार झालेला आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे. हे तुम्ही पुरी, नान किंवा मग चपाती कशासोबतही सर्व करू शकता. खायला चविष्टच लागते. तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.